नित्य स्वामी दर्शन 4 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. वंदन भक्तीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भक्तांना काहीही कष्ट वेचावे लागत नाहीत, काही खर्च करावा लागत नाही की काहीही गमवावे लागत नाही. स्वामींच्या कृपेने आपल्याला हात प्राप्त झालेले आहेत, ते फक्त नम्रपणे जोडायचे. एक नमस्कार केला तरी स्वामी अंतर्यामी संतोष पावतात. ह्या उपासनेसाठी काहीही बाह्य साधने लागत नाहीत, हे तुमच्या आता लक्षात आले असेल. नमस्कारासारखे दुसरे कुठलेही भक्ती साधन नाही. फक्त काय करायचे तर स्वामींच्या भव्य प्रतिमेसमोर उभे राहायचे, स्वामी प्रतिमेकडे डोळे भरून पाहायचे, हात जोडायचे, अनन्य भावनेने स्वामींना नमस्कार करायचा. स्वामी भाव मात्र मनात अष्टोप्रहर तळपत राहिला पाहिजे. स्वामींना साष्टांग नमस्कार घातला की स्वामी आपल्याला हृदयाशी घेतात. हा परमभक्तांचा अनुभव आहे. स्वामींना प्राणपणाने नुसता नमस्कार केला तरी स्वामींना आपल्या मनातली उलाढाल कळते. आपल्या मनातले सर्व भाव स्वामींना कळतात. आपली दुःखे स्वामी क्षणभरात दूर करतात. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. सुगम पंथे नेऊ न घाली, जेथील तेथे. दासबोध 4:6-24. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे वोळती वरिष्ठ. येथे सांगतली स्पष्ट 6वी भक्ती. दासबोध 4:6-25. स्वामी आपल्याला मोक्षा मार्गावर अलगदपणे आणून सोडतात. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, नमस्कारासारखे श्रेष्ठ साधन या भक्तिविश्वात नाही. नमस्कारामुळे स्वामींची कृपा आपल्यावर होते. स्वामींचे परमभक्तसुद्धा आपल्यावर संतुष्ट होतात. त्यांच्याबरोबर संवाद साधल्यामुळे स्वामी आनंद उपभोगता येतो. म्हणून मी वारंवार एकच सांगतो की प्रेमपूर्वक केलेला नमस्कार प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींचा निकटचा सहवास मिळवून देतो. नमस्कारामुळे आपण स्वामींबरोबर प्रत्यक्ष संवाद साधू शकतो. त्या आनंदाला आकाश पुरत नाही. म्हणून मी वंदन भक्ती कथन केली. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.